छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या ज्या ठिकाणी ही इमारत आहे माझ्यासमोर. मित्रांनो, RJ प्रसाद ब्लॉग्स या आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूची घंटाही दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. सुप्रभात मित्रांनो, मी प्रसाद भोसले आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे 19 फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर मी आज आत्ता पुणे या ठिकाणी आहे. तर मी निघालो आहे शिवनेरी या ठिकाणी. शिवजयंती कशी साजरी होते आणि शिवनेरी फोर्ट कसा आहे तो पण आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे. तर आत्ता ठीक वाजलेत 5 वाजलेत आणि मला हर्षद जॉईन होणार आहे. तर आम्ही दोघं सोबत आहे आज ट्रेकला. तर किल्ल्यावरती सुद्धा गर्दीसुद्धा असणार आहे भरपूर. तर बघूया कसा असतो शिवजयंती उत्सव थेट शिवनेरी किल्ल्यावर. तर अशा तऱ्हेने आपला ब्लॅक पॅन्थर रेडी आहे ट्रेकसाठी. गणपती बाप्पा मोरया, ज्योतिबाच्या नावानं चांगलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी आता चला हर्षदला घ्यायला. हर्षदला पिकअप करणार आहे. तो आहे हिंजवडीला. तिथून आपल्याला डायरेक्ट निघायचं आहे शिवनेरीसाठी. तर मला वाटतं तिथून एक 92 किलोमीटर अंतर आहे. पुण्यावरून तुम्ही जर शिवनेरीला जात असाल तर तुम्हाला 100 किलोमीटर तरी अंतर आहे. 100-105 अप्रॉक्सिमेटली. तर आता मी सकाळ आहे त्यामुळे ट्रॅफिक अजिबात नाही आहे रस्त्याला. ही एक चांगली गोष्ट आहे की सकाळी निघण्याची. हा मित्र आहे माझा हर्षद. सध्या आम्ही आहे खेडच्या घाटात. तर इथं सुंदर असा सनराईज व्हायला लागलाय. आता आम्ही ब्रेक घेतलाय मध्ये. तर आता नाश्ता करायला लागलोय. तर मिसळ आणि हा आहे हर्षद. सकाळी अंधार दिसला नव्हता. तर नाश्ता करून आम्ही आता पुढच्या प्रवासाला जाणार आहे. आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. तर गाडी इथं पार्किंग केलं आणि हा आहे पाठीमागं शिवनेरी किल्ला. आणि तिथं आपल्याला सगळ्या लेण्या दिसतात, लेण्या कोरलेल्या. आणि इथून मधल्या दुसऱ्या रस्त्यानं लोक निघालेत वरती. गडाला जायला मुख्य 2 रस्ते आहेत. हा एक मधला रस्ता आहे, तो थोडा अवघड आहे. आणि दुसरा आहे तो 7 दरवाजे लागतात. आपण तिकडून जाणार आता. आज शिवजयंती असल्यामुळे खूप गर्दी आहे. तर बघूया आपण त्या रस्त्यानं जाऊया, त्या बाजूच्या. नुसतं सगळीकडे भगवं वादळ आहे. सगळा परिसर सगळा शिवमय झाला आहे. आम्ही 8 वाजता पोहोचलो होतो गडाच्या पायथ्याशी. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा ते झालं. त्यामुळं गडावर जाण्यास बंदी होती. तर आत्ता सगळ्यांना सोडलं. तर आम्ही सगळे आता
गडावरती निघालोय. गर्दी खूप आहे आज. तुंबळ गर्दी. प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधान रचित न्यायालंकार पंडित शस्त्रात शास्त्र शास्त्र पण आत्ता गडाच्या पहिल्या दरवाजातून आत आलो. त्याचं नाव आहे महादरवाजा. आणि आत आल्यानंतर ह्या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. आणि आपण दरवाजाच्या वरती आहे. दरवाजा आणि दरवाजा दोन्ही बाजूला आहे शरबाचं शिल्प. हे दरवाजाची आतील बाजू आणि इथून वरती जायला पायऱ्यात आपल्याला. दरवाजा आहे आहे पिराचा दरवाजा. दरवाजा मोठा आहे इतर दरवाजा तुलनेने. आणि आज सैनिकांच्या देवड्या आहेत तिथं. दरवाजाची आतील बाजू कातळात खोदलेल्या पहिल्या पायऱ्या. आणि ह्या आहेत आत्ताच्या. हत्ती दरवाजा आहे. हत्ती दरवाजा त्याचा अर्थ ते आहे हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा. पीर दरवाजा एवढाच मोठा आहे हा पण हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा आतील बाजू. दरवाजातून दिसणारी वाट खालची आणि एवढी गर्दी आहे आज. तटबंदीतील दगडाची लॉकिंग सिस्टीम आहे. दोन्हीकडे खाचा पाडण्यात दुसरा दगड घातला जातो वरती. म्हणजे दगड निसटत नाही खाली. भारी ना. अरे हे वडच धरण त्याचा जलाशय आणि खालचा परिसर. दरवाजातून आत आल्यानंतर वर जाणारा एक रोड आहे. त्याच्या उजव्या साईडला एक शिवाई देवीच्या मंदिराकडे जायला एक रस्ता आहे. शिवाई देवी दरवाजा. आहे शिवाई देवीचं मंदिर जाणारा रोड. आणि इथून खाली गेला लेण्याकडे रस्ता. आणि इकडे आहेत बौद्धकालीन लेण्या. खरं तर ह्या बाजूला कोण जात नाही. शक्यतो पर्यटक मंदिरापासूनच वरती जातात. त्यामुळे हा जास्त कोणाला माहीत नाही या साईडचा.
देवीचं मंदिर आहे इथं आणि हा रोड पुढे गेलाय. इथं मातांनी ज्या वेळेला या देवीकडे साकडं घातलं होतं की जर मला मुलगा झाला तर त्याचं नाव तुझ्या नावावरून म्हणजे नाव देईन. तर ह्या शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवलं. तर आता आपण त्या मंदिराकडून आलो, ते आहे पाठीमागं मंदिर आणि इथं आहे ते लेण्या. इथे एक लेण्या आहेत, त्या सगळ्या लेण्या आहेत ह्या बाजूला. इथे एक शिलालेख लिहिलेला आहे. कोणत्या भाषेतला आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून कळवा सर्वांनी. आणि तसं बसण्याची व्यवस्था आहे ध्यानस्थाची. अशा लेण्याचं आकार. तर शक्यतो ह्या बाजूला कोणी येत नाही. इथून सगळ्या डोंगराच्या कपारीत सगळ्या लेण्या आहेत ह्या बाजूला सगळ्या. इथं पाठीमागं पण आहेत, इथून स्टार्ट होतात सगळ्या इथंपर्यंत आहेत. या इथंपर्यंत लेण्या आहेत सगळ्या. पुढे एक आपल्याला बुरुज लागतो, तो आपण बुरुज बघायचा आणि पुन्हा आपण ह्या पाठीमागं जायचं ह्या साईडला शिवाई देवीच्या मंदिरापासून किल्ल्याच्या वरती. पाण्याचे टाके आहेत, पाणी पिण्यायोग्य नाही आहे. इथं पण एक आहे, हे जरा पाणी स्वच्छ आहे त्या मानानं. या ठिकाणी किती स्तूप आहे, बौद्ध स्तूप आहे. शेवटचं बुरुज आहे. इथं आपण येतो गडाच्या वरती, टप्प्यातून सगळं खालचं दिसतंय आपल्याला. कुठून आपण इकडून आलो, इथं आहे गाडीतळ. त्या गाडीतळापासून ह्या रस्त्यानं आलो. सकाळी खूप गर्दी होती. इथे रस्ता थोडा छोटा आहे. इथून 7 दरवाजे लागतात आपल्याला, एक 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 करत. शिवाई देवीचं इथं मंदिर आहे, तिथून आपण इकडं आलो आहे. आता परत आपण रिटर्न जाऊन परत वरती जाणार आहे. हा इथला बुरुज आहे आणि ही आहे इकडची तटबंदी. हे मेना दरवाजा, त्याच्यासमोर दुसरा एक दरवाजा आहे. भाऊ तुम्ही आता आतमध्ये आले ना. असं फोटो आलाय तुमच्या. हा हे कुलूप दरवाजा, कुलूप. गड्याला असं 7 दरवाजा. अशी आहे गर्दी किल्ल्यावर. हा आहे अंबरखाना, त्याची पडझड झाल्या तिकडच्या साईडची. इथून आपल्याला आज जायला रस्ता आहे. थोडाफार शिल्लक राहिला इकडे, बाकी त्याचे अवशेष आहेत अंबरखान्याचे. आणि इथून आपण आज जाऊ शकतो. अंबरखाना आपण आहे आता अंबरखान्यात. अंबरखान्याचा उपयोग प्रामुख्याने धान्य साठवण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी ज्या वर्षभरासाठी आपल्याला शिधा वगैरे लागतो तो साठवून ठेवण्यासाठी अंबरखान्याचा उपयोग केला जायचा. मला या अंबरखान्याकडे बघून कोल्हापूर पन्हाळा किल्ल्याची आठवण झाली. तिथे 3 अशी धान्य कोठार आहेत मोठी. यापेक्षा थोडी मोठी आहेत, गंगा यमुना जमुना अशी 3 कोठार आहेत. तर तशाच प्रकारचं याचं बांधकाम पण दिसतंय. आणि मध्ये मध्ये झरोके आहे त्याला व्हेंटिलेशनसाठी. दरवाजे आणि खिडक्या पण आहेत. तर आपण आता अंबरखान्यातून बाहेर पडतोय. अंबरखानी इमारत इकडे साईडची पडझड झाली ह्या बाजूची. ज्याकरता एवढा 8 तास केला ती इमारत आपल्याला इथून समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. तर तिथं आपल्याला जायचं आहे. विभागाने इथे खूप भारी काम केलं आहे. एक म्हणजे झाडाची लागवड केल्या आणि प्रत्येक झाडाला त्याचं नाव दिलं, त्याची माहिती खाली दिलं झाडाला. प्रत्येक झाडीवर त्याची पाटे आहे, कुठलं झाड आहे ते. अशा प्रकारे प्रत्येक झाडावर अशी पाटे आणि त्याचं नाव दिलं आहे, त्याची माहिती आहे. हे जुन्नर वन विभागाने असे काम केले. हे एनाचं झाड आहे, बेटाचं आहे. जमुना पाणी टाकी आहे इथं त्या ठिकाणी. हेच होतं ना पिण्याची पाणी टाक्यामध्ये पुढच्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाकडे जाताना वाटेत अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांची अचानक भेट झाली.
निजाम कालखंडात बांधलेली ही गडावरील एकमेव मस्जिद आणि या बाजूला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांची मूर्ती आपण आता तिथून भेट देऊन आलो. ते अलीकडच्या काळातील आहे. आणि इथं आहे हेलिपॅड. सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले होते सकाळी कार्यक्रमासाठी. आणि समोर आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, ती इमारत. ही पडक्या जोत्यांचे अवशेष आहे तिथे. जोत्यांची इथून पाईपलाईन कशी आहे बघा, पाईपलाईन कशी केली पाण्याची, पाण्याची व्यवस्था केली, टाका आहे पाण्याचं. इकडे एक छोटीशी इमारत आहे. तिथे स्नानगृह असण्याची शक्यता आहे ती. आणि पूर्ण पडक्या वाड्याचे पूर्ण अवशेष आहे तिथे समोर. आतुर झालतो. आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना किती विशेषणं दिलीत तरी कमीच आहेत. या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या ज्या ठिकाणी तीही इमारत आहे माझ्यासमोर. आणि खरंच मला स्वप्न होतं की या इमारतीला म्हणजे भेट द्यायची आणि ते जन्म ठिकाण बघायचे की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि खरंच आज स्वप्न पूर्ण होतं आहे ते. हीच ती ऐतिहासिक जागा ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तर आज खूप गर्दी आहे त्यामुळं आज जाता येत नाही आणि कॅमेरा पण अलाउड नाही, त्यामुळे तिथलं आम्ही शूटिंग केलं नाही. ठिकाणाच्या बाजूला तिथे एक छोटंसं टाका आहे समोर पाण्याचं. आणि हा पूर्ण असा परिसर. च्या बाजूलाच समोर आहे हे बदामी पाण्याचं टाकं. आता सध्या टाक्यात पाणी नाही आहे. जागोजागी तुम्हाला उत्खननाचे अवशेष दिसतात खडक काढलेले. ते गडाचं बांधकाम करण्यासाठी इथलाच खडक वापरलेला आहे. बाहेरून कुठून खडक आणलेला नाही, इथलाच खडक बांधकामासाठी वापरला आहे. आणि समोर आहे ते मध्ये पाण्याचं मेजरमेंट करण्यासाठी ॲक्च्युली ते म्हणजे पाणी किती आहे याच्यामध्ये याची लेवल मोजण्यासाठी मध्ये एक दगडी चौथरा टाईप दिसतोय तो आहे. टाक्याच्या बाजूलाच एक रोड गेला इकडून. हा जातो कडेलोट पॉईंटकडे. इकडे एक कडेलोट पॉईंट आहे, इथं गुन्हेगारांना शिक्षा वगैरे द्यायची आहे. तर इथं आता पोलीस बंदोबस्त आहे, इथं परवानगी नाही आहे जाण्यासाठी. आज खूप गर्दी आहे त्यामुळे. तर सध्या तो मिस झालेला आपल्या व्हिडिओमधून. इकडं बघ. तर आमचा घर सर करून झालेला आहे पूर्ण. तर आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटू पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये.